हाय सर्वांना नमस्कार. राजकन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओ आहे आपला बैठक अहवाल नोंदवही ही महिन्याची कशी लिहायची हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर हे आपलं रेकॉर्ड आहे कल्याणी गटाचं. कल्याणी महिला स्वयंसहायता गटाचं आहे. ह्यांचा गट स्थापन झालेला आहे 1/7/2019 मध्ये. तर मी तुम्हाला या गटाचं महिन्याचं रेकॉर्ड कसं लिहायचं हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठंही न स्टॉप करता तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हे रेकॉर्ड कसं लिहायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ पळवत अर्धा बघितला तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे रेकॉर्ड कसं लिहायचं हे समजणार नाही. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आहे आपलं कल्याणी गटाचं रेकॉर्ड. तर ह्यांची ही महिन्याची मीटिंग चालू आहे. तर महिन्याच्या मीटिंगमध्ये पण आपण आपली मीटिंग किती तारखेला आहे ते इथं आपणाला टाकायचं आहे. त्यांनी इथं बैठकीचा दिनांक टाकलेला आहे 1/7/2024 काय असेल त्यांचं ते टाकलेलं आहे. बैठक क्रमांक 1 टाकलेला आहे. वेळ त्यांनी 8 दिलेली आहे. त्यांचा वार आहे शुक्रवार. बैठकीच्या ठिकाणी त्यांनी बैठक त्यांच्या घरीच घेतात आणि सभासद त्यांचे एकूण 10 आहेत. त्यांचे हजर सदस्याची संख्या पण 10च आहे. गैरहजर सदस्याची संख्या 0 आहे. आणि प्रत्येकीच्या आळीपाळीने बैठक होत असल्यावर त्यांनी इथं त्या महिलेचा क्रमांक देऊन हे तिचं नाव टाकलेलं आहे. आणि पुढं आहे प्रेरणागीत. त्यांचा प्रेरणागीत कोणचं होतं खरा ते एकाचे धर्म त्यांनी ते लिहिलेलं आहे. सदस्यांचा परिचय. तर त्यांनी सदस्यांचा परिचय तर त्यांच्या गटामध्ये 10 सदस्य असल्यामुळे त्यांनी 10पैकी 10 सदस्यांचा परिचय घेण्यात आला असं लिहिलेलं आहे. सदस्यांची हाजरी. तर 10पैकी 10 सदस्यांची त्यांनी हाजरी घेतलेली आहे. मागील बैठकीचा अहवाल वाचून कायम करणे म्हणजे आपल्या महिन्याच्या पाठीमागल्या बैठकीमध्ये काय झालं आहे व कोणाला किती पैसे दिले आहेत, परत आपल्या अकाउंटला गटाचे किती पैसे आहेत हे सर्व त्यांनी काय इथं मागील अहवाल वाचून झाला आहे असं सांगितलं आहे. तर सर्व सदस्यांची बचत जमा करणे. तर सर्व सदस्यांची बचत जमा ते किती प्रमाणे बचत जमा करतात महिन्याची, तर त्यांनी 100 रुपये प्रमाणे बचत जमा करत आहेत. म्हणून त्यांनी सर्व सदस्यांची 100 रुपये प्रमाणे बचत जमा केली आहे असं टाकलेलं आहे. तर इथं जेवढ्या महिला त्यांच्या गटात आहेत तेवढ्या महिलांची त्यांनी इथे नावे टाकून ठेवलेली आहेत. तर त्यांची बचत ही 100 रुपये प्रमाणे ही बचत टाकलेली आहे इथं सर्वांची. तर कुठली महिला एखादी जर महिला जास्तीची बचत करत असेल तर आपल्याला ह्या रकान्यात लिहायचं आहे. कोणची महिला ऊसतोड कामगार असेल किंवा बाहेर राहून पण तिनं पैसे देत असेल तर ह्या जास्तीची दिली असेल तरच ह्याच्यामध्ये लिहायचं. नसेल देत तर ही रकान्यामध्ये आपल्याला काहीच लिहायचं नाही. तर आपली एकूण बचत म्हणजे हे एकूण बचत इकडे येणार आहे. इथं 100 आले तर इकडे एकूणमध्ये 100च येणार आहेत तुमची बचत. तर एकूण बचत आपली 100 प्रमाणे 1000 रुपये झालेली आहे ह्या गटाची. तर हे महिन्याचं पण रेकॉर्ड आपण आठवड्याचं जसं लिहितो तसं महिन्याचं पण असंच लिहायचं आहे. तर त्यांची एकूण बचत हे 1000 रुपये झालेली आहे. तर त्यांनी पुढं काय केले बघूया दुसऱ्या पानावर. तर इथं काय त्यांची परतफेड वगैरे काहीच आलेलं नाही. कर्ज हप्त्याची परतफेड. परतफेड करणाऱ्या सदस्याचे नाव. तर इथं कुठल्या महिलेनं आता समजा तुमची महिन्याची मीटिंग आहे तर महिन्याच्या मीटिंगमध्ये त्या 10 महिलापैकी कुठल्याही एका महिलेनं गटाचं कर्ज घेतलेलं असेल तर इथं परतफेडीमध्ये येणार. इथं सिरियलप्रमाणे तिचा क्रमांक टाकायचा. तिच्या क्रमांकापुढं तिचं नाव टाकायचं व ह्या नावाच्या पुढं इथं सदस्यांनी परतफेड कर्जाचा तपशील. सदस्यांची परतफेड कर्जाचा तपशील असा आहे. गट, बँक आणि संघ. तिने जर गटाचं घेतलं असेल तर मुद्दल आणि व्याज इथं येणार. तर आता समजा इथं नाव लक्ष्मीबाई आहे हिचं, तर हिचं नाव लक्ष्मीबाई टाकायचं. तिच्या अंगावर उदाहरणार्थ 15,000 रुपये असतील, तिनं जर 5,000 पेरले असेल तर मुद्दलमध्ये तिचे 5,000 रुपये टाकायची आणि व्याजामध्ये तिचं 15,000चं व्याज 300 रुपये येणार इथं. तर ही झालं गटाचं. आणि बँकेचं पण तसंच. बँकेचं जर कर्ज तिनं घेतलं असेल तर इथं मुद्दलमध्ये
बँकेचं कर्जाचा हप्ता किती परतफेड केला आहे ते येणार. व्याज काय ह्यांचं महिन्याला येणार नाही, बँकेचं व्याज हे शेवटला येत असतंय. आणि संघाची मुदल किती परतफेड केली आहे तिनं ग्रामसंघाचं जर कर्ज घेतलेलं असेल त्या महिलेनं आणि तिनं महिन्याच्या मीटिंगमध्ये जर ती परतफेड केलेली असेल तर तिनं किती पैसे फेडले त्या ग्रामसंघाची मुदल ते इथं मुदल पण येणार आणि इथं व्याज पण येणार. कारण ग्रामसंघाचं पण महिन्यालाच असतंय, बँकेचं जे असतंय व्याज येणार ती वार्षिक व्याज येणार असतंय. तर आता इथं काय आहे, सदस्याची शिल्लक कर्जाचा तपशील म्हणजे सदस्याकडे किती कर्ज शिल्लक राहिले. आता उदाहरणार्थ आपण सांगितलं त्या लक्ष्मीबाईचं की तिच्याकडं 15,000 होते, तिनं 5,000 इथं परतफेड केलेत. 5,000 परतफेड करून त्याचं 300 रुपये व्याज दिले, तर तिची इथं मुदलमध्ये किती येणार सदस्यांच्या शिल्लक रकमेमध्ये, तर 10,000 रुपये तिच्या अंगावर इथं शिल्लक येणार आहेत. आणि व्याज तिचं काय 10,000चं येणार असेल ते अपेक्षित व्याज तिथं पुढे येणार आहे. इथं बँकेचं तिच्या अंगावर शिल्लक येणार आहे. आणि संघाचं पण समजा तिनं 10,000 घेतलेलं असेल, 10,000मधून जर तिकडं 5,000 फेडलेलं असेल तर इथं मुदलमध्ये तिचं 5,000 येणार आहे. व्याज तिचं अपेक्षित येणार आहे. किती व्याज 1 रुपये टक्क्यानं असतं ग्रामसंघाचं, तर 1 रुपये टक्क्याप्रमाणे तिचं इथं संघात पण तसंच येणार आहे. एकूण शिल्लक कर्ज रक्कम आणि तिची एकूण शिल्लक अंगावर किती रक्कम राहिली ती इथं आपणाला लिहून ठेवायची आहे. म्हणजे की आपणाला समजेल की काय काय बाया काय करतात माहिती आहे का, एवढे पैसे दिले आणि एवढेच राहिले अंगावर म्हणलं तर त्यांनी समजून घेत नाही. ते काय अडाणी बायाला समजत पण नाही. म्हणजे आपण जरी पण लिहून ठेवलेलं असेल तरी पण काय महिलांना समजत नाही. आणि त्या म्हणतात की नाही आम्ही इथं रेष वल्ली होती, आडवी रेग वल्ली होती, उभी रेग वल्ली होती भिताडावर, असं म्हणून त्यांनी करतात. लिहिणाऱ्याला पण काय काय महिला वेड्यात काढत बसतात. म्हणून आपण काय करायचं, आपला रेकॉर्ड लिहिणे म्हणजे हे आपलं गटाचा आरसा आहे. त्याच्यामुळं आपण हे लिखित स्वरूपातच इथं लिहून ठेवायची, इथं आलेली परतफेड आणि इथं ही शिल्लकची रक्कम त्यांची सदस्यांची, हे असं आपल्याला ह्या रेकॉर्डमध्ये परतफेडीचं लिहायचं आहे. त्यांचं पहिली मीटिंग असल्यामुळे त्यांनी काही घेतलं नाही, त्याच्यामुळे इथं काय आलं नाही. पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगत आहे. तर इथं आहे नवीन कर्ज प्रकरणे म्हणजे कर्ज मागणी करणाऱ्या सदस्याचे नाव. तर आपल्या महिला इकडे 10 होत्या, तर त्या 10 महिलांपैकी एक तरी महिला आपल्याला महिन्याच्या मीटिंगमध्ये कर्ज मागतच असते. म्हणून तिचं इथं नाव लिहायचं. एका महिलेचं कोणी का असणार तिथं सिरियलप्रमाणे तिचं नाव टाकायचं इथं. आणि इथं कर्ज मागणीचे कारण तिला विचारायचं की बाई तुमचं कशासाठी तुम्ही कर्ज घेऊला आणि काय नाही. म्हणजे कोण खर्चासाठी घेतं आहे, कोण घर बांधण्यासाठी घेतं आहे, कोण शिक्षणासाठी, कोण शौचालय बांधण्यासाठी घेतं आहे. तर ते त्यांना विचारायचं तुम्ही कशासाठी कर्ज घेऊला, ते इथं त्यांचं कारण लिहायचं. आणि इथं त्यांची मागणी रक्कम किती आहे, समजा त्यांनी 10 केली, 15 केली, अंतर्गत पण कोणी 50-50पर्यंत चालू आहे. तर ते जे काय त्यांनी आकडा मागितला आहे तो इथं कर्ज मागणी रक्कम इथं करायचं त्यांना. आणि मंजूर कर्ज पण इथं 10,000 केले तर इथं 10,000 मंजूर कर्ज पण येणार आहे. परतफेडीचे हप्ते त्यांचे समजा त्यांनी 10,000 घेतले असतील तर 1,000प्रमाणे त्यांचे 10 हप्ते टाकायचे. व्याजदर तुमचा गटानं किती लावलेला आहे व्याजदर, समजा कोणी 1 रुपयाने लावते, कोणी 2 रुपयाने लावते. सहसा आमच्याकडं तर 2 रुपये टक्केवारीत चालू आहे गटा म्हणजे अंतर्गत कर्ज. तर तुम्ही इथं 2 रुपये टक्क्यानं कर्ज टाकायचं आहे. त्यांना दिलेल्या 10,000ला 2 रुपये टक्क्यानं म्हणजे 10,000चे महिन्याला 200 रुपये होतात महिन्याला. 10,000चे महिन्याला 200 रुपयेप्रमाणे इथं 2 रुपये टक्केवारी टाकायची आहे. तर हे अशाप्रमाणे इथं ह्या महिलेचं लिहून घ्यायचं आहे. म्हणजे इथं जर आपण त्या महिलेनं कर्ज घेतली आणि इथं जर आपण तिचं नाव लिहिलं तरच आपणाला ते आरसा तिचा सापडणार आहे. जर आपण तिचं नाही नाव लिहिलो आणि उगाच अंदाजेपैकी इथं तिची कर्ज तिला मंजूर केलं, इथं नाव लिहायचं विसरून गेलो तर ती कोणत्या महिलेला दिलं हे आपल्या पुढं लक्षात राहणार नाही व काय महिला बोलू पण देणार नाही. तर आता हे बघा समूह गुंतवणूक निधी, तर हे आपला जमा आणि खर्चाचं विवरण आहे. हे जमा बाजू आणि हे खर्च बाजू, हे 2 बाजू आहेत इथं. हे जमा बाजू आहे आणि हे खर्च बाजू आहे. जमा आणि खर्च विवरण. तर हे जमा बाजूमध्ये जमा आपल्याला ही चालू मीटिंग आहेत आपली महिन्याची. तर जमा बाजूमध्ये मागील शिल्लक खात्यात, बँकेत शिल्लक, सदस्य बचत, इतर बचत, बँकेच्या कर्जावरील व्याज, संघातील कर्जावरील व्याज, अंतर्गत कर्जावरील व्याज, दंड,
बँक कर्ज वसुली मुदल, ग्रामसंघ कर्ज वसुली, अंतर्गत कर्ज वसुली, आर एफ म्हणजे त्यांना फिरता निधी भेटलेला 15,000 रुपये, बँकेकडून प्राप्त निधी किती भेटलाय, बँकेकडून प्राप्त व्याज किती आलंय, बँकेकडून प्राप्त व्याज, गटाला इतर जमा रक्कम, इतर काय आपलं असेल तर, आणि एकूण टोटलमध्ये जमा. तर हे सगळं हे आवकमध्ये येणार. इथून आपलं ही जमलेली जी बाजू आहे पूर्ण ती आपली ही जमा बाजू, आणि इकडली जी बाजू आहे ही खर्च बाजू आहे आपली. तर जमा बाजूमध्ये जी येणार आहे तर ही सगळं आपलं हे आलं तरच लिहायचं ह्याच्यामध्ये. जर नाही आलं तर समजा कुठल्या महिन्यामध्ये फक्त ही बचतच आपण काही महिला करतात. काय महिला ही अंतर्गत कर्जावरील व्याज पण देत नाहीत, काय महिला अंतर्गत कर्ज वसुली पण करत नाहीत. त्याच्यामुळं हे आपण काय लिहायचं नाही, फक्त बचतच आली तर इथं बचतच घ्यायची आपण. जर समजा एखाद्या महिलेनं अंतर्गत कर्जावरील व्याज जर दिले असेल तर इथं लिहायचं, आणि त्यांचं अंतर्गत कर्ज वसुली पण केली तर इथं लिहायचं, आणि हे टोटल सगळ्याची बेरीज करून इथं एकूणमध्ये लिहायचं आहे आपल्याला. टोटल बेरीज करून पूर्ण ह्याच्यामध्ये किती आवक आलेली आहे ते टोटल बेरीज करून इथं आपल्याला मांडायची आहे. तर इकडं आपली ही आवक आली. तर जावकमध्ये आता ही खर्च बाजू. तर खर्च बाजूमध्ये आपल्याला खर्च म्हणजे आता आपण तिकडं तुम्हाला मी सांगितले की इथं की ह्या महिलेचं नाव इथं लिहून हिला कर्ज द्यायचं आहे, आणि इकडं पण ही जी टोटल गटांतर्गत कर्ज वाटप, इथं काय ह्यांच्या गटानं वाटप केलं नाही, पण तुम्हाला जर कोणाला करायचं असेल वाटप तर गटांतर्गत कर्ज वाटप समजा 10,000 रुपये त्या महिलेला मी तिथं सांगितलेलं होतं, तर 10,000 रुपये इथं त्या महिलेचे गटांतर्गत कर्ज वाटप इथं लिहायचं आहे एकूणमध्ये. ग्रामसंघाला कर्जातून कर्ज वाटप, ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप जर काही महिलांना केलं असेल तर लिहायचं इथं बँक कर्जाच्या सदस्यांना कर्ज वाटप, बँक कर्जाच्या सदस्यांना कर्ज वाटप जर असेल, बँकेने जर काय कर्ज दिले असेल तुम्हाला तर लिहायचं इथं, तर नाही तर नसेल तर डॅश करून सोडा. ग्रामसंघातील बचत जर काही गट समजा त्यांची बचत इकडं गटात पण करून आणि ग्रामसंघात पण करत असतील तर हे आपल्याला इथं लिहायचं. काही गट सहसा तर करतच नाहीत आमच्याकडं, तर करत असतील तुमच्याकडं कुठं तर करा तसं इथं लिहायचं. बँक कर्ज परतफेड मुद्दल, बँक कर्ज परतफेड आपण किती मुद्दल भरलेली आहे ते बँक कर्ज परतफेड इथं मुद्दल इथं लिहायची. ग्रामसंघ कर्ज परतफेड इथं मुद्दल टाकायची. ग्रामसंघाला आपण किती परतफेड केले हे इथं लिहायचं आहे. बँकेस दिलेले व्याज, आपण आपल्याला समजा 2 लाख रुपये भेटले, अगर 1 लाख रुपये भेटले, 1 लाखाला 3,500 व्याज घेत असते बँक, तर आपण 1 लाख व त्याचं 3,500 व्याज काय असेल ते आपण बँकेला आपण किती टक्केवारीनं व्याज दिलं आहे ते इथं आपण लिहिणार आहे. ग्रामसंघास दिलेलं व्याज, आपण ग्रामसंघाला व्याज किती दिलेलं आहे हे तर लिहायचं. मानधन, हे मानधन कोणाचं CRPचं असेल ना तुमच्या अंतर्गत मध्ये आता लिखाण करणाऱ्याला पण आपण मानधन देत असतो, ते लिखाण करणाऱ्याला किती 100 रुपये प्रमाणे मानधन देतो आम्ही इकडं. तर ते मानधन इथं त्यांनी काय देत असेल तो गट तो तिथं मानधन लिहायचं. प्रवास खर्च म्हणजे एखाद्या गटाचा काय प्रवास खर्च झालेला असेल बँकेत जाण्यासाठी पैसे भरण्यासाठी तर तो इथं प्रवास खर्च लिहायचा आहे. ग्रामसंघाची सभासद फी, जर तुम्ही त्या महिन्यामध्ये ग्रामसंघाची फी वार्षिक असते आपली ग्रामसंघाची सभासद फी, जर तुम्ही त्या वर्षामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये जर दिली असेल तर ग्रामसंघाची सभासद फी आपल्याला द्यायची आहे. इतर खर्च, इतर काय खर्च केला असेल गटाने, समजा स्टेशनरी खर्च, पेन वगैरे, रजिस्टर कच्चं काय घेतलं असेल तर तो इतर खर्चामध्ये किती खर्च केला आहे तो टाकायचा. अखेर शिल्लक हातात, अखेर शिल्लक हातात इथं त्यांची 1,000 रुपये आहे. तर तुमच्याकडं पण इथं अखेर शिल्लक म्हणजे जे आपण आता जमा इकडे केलेले होते ही जमा झालेली आहे, तर ह्यांनी काय केले तर अखेर शिल्लक हातात ठेवलेत, बँकेत नाही टाकलेले म्हणून हे अखेर शिल्लक हातात आले. तर टोटल हे आणि हे आपलं जुळलं पाहिजे. जमा बाजू व खर्च बाजू हे आपला दोन्ही गोषवारा जुळला पाहिजे, तरच आपलं एकूण गोषवाऱ्यामध्ये हे टोटल बरोबर येणार आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला जुळवायचं आहे. ह्यांचं इकडं पण 1,000 आलेलं आहे, इकडं पण 1,000 आलेलं आहे, म्हणून आपल्याला हे जमा बाजू व हे खर्च बाजू हे आपल्याला दोन्ही पण व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, तरच आपला हे मंथली महिन्याचा गोषवारा इथं बैठक अहवालमध्ये जुळला तरच आपला तो त्या ह्याच्यामध्ये पण जुळेल आपला एकूण गोषवाऱ्यामध्ये. नाही इथंच चुकलं तर आपलं ते गोषवारा पण जुळवणार नाही. तर म्हणून आपण हे रेकॉर्ड हे अशा पद्धतीत व्यवस्थितच लिहायला पाहिजे.
जेणेकरून आपल्याला ऑडिट करताना पण काही अडचणी येणार नाहीत. तर आता इकडं काय सदस्यांचे स्वाक्षर आहे, सर्व सदस्यांचे स्वाक्षर आहे. सदस्यांची नावं टाकून पूर्ण ह्यांच्या इथं स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत व हे अशाप्रमाणे रेकॉर्ड लिहायचं आहे. कुठं काय म्हणजे चूक झाली असेल म्हणजे सांगताना तरी पण समजून घ्या, व कुठं नसेल समजलं तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब व चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.